MPSCला कोणत्या लेवलचे प्रश्न येतात? PYQ प्रश्न, सातत्याने येणारे प्रश्न, याच्यावर जर आपण कमांड मिळवली तर आपल्याला ज्या छोट्याला एक्झाम आहेत त्याच्यावर आरामशीर आपल्याला काही प्रश्न क्लिअर होऊन जातात. म्हणून वळूया आपल्या प्रश्नाकडे. कमी टायमामध्ये PYQ प्रश्न ॲज इट इज, कधी आले, कोणती पोस्ट आहे, काय, सगळ्या गोष्टी. ठीक आहे, वळूया प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? मराठी भाषा गौरव दिन कधी असतो मित्रांनो? ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला असतो. केव्हा असतो? 27 फेब्रुवारी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं, विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करणारे साधन म्हणजे डॅश डॅश होय. ठीक आहे, विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश होय. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, भाषा. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? भाषा. यांनी फक्त थोडं घुमून फिरून विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? भाषा. क्लर्कला आलेला प्रश्न आहे, 2017ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, सोपे प्रश्न वाटतात, अवघड आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं हे चिल्लर आहे, याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालते, पण त्याच्यावर परीक्षेत प्रश्न आहे. राज्यसेवेला प्रश्न आलता, शब्द म्हणजे काय? बघा, तुम्ही विचार करा. ठीक आहे, मराठी भाषा लेखनासाठी डॅश डॅश लिपीचा वापर करतात. क्लर्कला आलेला आहे, 2017ला प्रश्न आलेला बघा. क्लर्क 2017, मराठी भाषा लिपीसाठी डॅश डॅश लिपीचा वापर करतात. तर मित्रांनो ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे, देवनागरी लिपी. मराठी भाषेची जी लिपी आहे तिला काय म्हणतात? देवनागरी लिपी. आपण जे मराठीत लिहितो त्या पद्धतीला लिपी म्हणतात. ठीक आहे, आणि मग विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आणि ही भाषा म्हणले की लिपी आली मित्रांनो, तर कुठेतरी लिहून ठेवावं लागते. आणि लिहून ठेवायचं म्हणले की त्याला काय म्हणतात? लिपी. आणि मराठीची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी. त्यानंतर तुमच्या समोर प्रश्न आहे मित्रांनो, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो. बरं, एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. क्लर्कला आलेला प्रश्न आहे, 2017. ठीक आहे, त्याला डॅश डॅश असे म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, शब्द. ठीक आहे, काय म्हणतात? शब्द. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, का एक शब्द आहे, व एक शब्द आहे, का एक अक्षर आहे, व एक अक्षर आहे आणि ळा एक अक्षर आहे. किती अक्षर झाले? 3. आणि 3 अक्षर एकत्र आल्यानेचा काय बनला मित्रांनो? शब्द बनला. काय बनला? शब्द. ठीक आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून बघा मित्रांनो, का एक अक्षर आहे, व एक अक्षर आहे, ळा एक अक्षर आहे, याचा समूह झालाय आणि जो एक शब्द बनलाय, कावळा जो शब्द बनलाय, कावळा हा जो समूह बनलाय, याला काय म्हणायचं? शब्द म्हणायचं. काय म्हणतंय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून कावळा हा अक्षरांचा समूह आहे, एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो. एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतंय त्याला काय म्हणायचं? शब्द म्हणायचे. म्हणून आन्सर नंबर 3 बरोबर आहे, शब्द. ठीक आहे, पर्याय 3. मराठी भाषेसंदर्भात पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे म्हणते मित्रांनो? कसं आहे अयोग्य? STI ला प्रश्न आलेला आहे, 2016. ठीक आहे मित्रांनो, अयोग्य वाक्य शोधायचं आपल्याला, बरोबर नाही. ठीक आहे, पहा, लक्षात घ्या. मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. बरोबर आहे, काही विषय नाही. आपला अयोग्य ओळखायचा. मराठी आपली माय आहे, आपल्याला तिचा अभिमान असला पाहिजे, सार्थ अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, कारण मराठीच जर नाही राहिली तर मराठी माणूस जिवंत राहणार नाही. आणि म्हणून मराठी भाषा आहे आपली, याचा आपल्याला नेहमीच अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे विधान बरोबर आहे. आपल्याला कसं ओळखायचंय? अयोग्य ओळखायचंय. मराठी महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे, बरोबर आहे, हे पण आपल्याला अयोग्य ओळखायचंय. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे, हे मात्र अयोग्य आहे मित्रांनो. ठीक आहे,
आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो, हे पण बरोबर आहे. आपल्याला ओळखायचंय कसं? अयोग्य. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे म्हणते, तर हे सरळ सरळ चुकीचं, ही कवाच होऊ शकत नाही. मराठी भाषेची जननी आहे संस्कृत. कोण आहे? संस्कृत. संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, कारण मराठी भाषेला संस्कृत भाषेचा वारसा लाभलेला आहे. इवन मराठीची जी वर्णमाला आहे ती सुद्धा आपण संस्कृतमधून जशास तशी मराठीत घेतलेली आहे. ठीक आहे. आणि ओळखायचं होतं अयोग्य, तेच आहे. मग हिंदी ही मराठी भाषेची जननी नसून, जननी म्हणजे माय, जननी नसून कोण आहे? संस्कृत आहे मित्रांनो. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही. बरं, तर संवादाचेच माध्यम नाही. परीक्षेत प्रश्न एकदम बारकाईने बघा. तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. बरोबर आहे. ठीक आहे. सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. बरं, पाहूता मग मित्रांनो. ठीक आहे, काय म्हणते तर मित्रांनो, भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही. भाषा फक्त काय बोलणंच आहे का? नाही. बरोबर आहे, फक्त बोलणंच भाषा नसून, म्हणजे हातवारे भाषा आहे. माझ्या मनातलं तुम्हाला कळणं म्हणजे भाषा होय. ठीक आहे. किंवा विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. फक्त बोलावंच असं काही नाही. ठीक आहे, हे बरोबर आहे. तर साहित्याच्या संदर्भात काय म्हणतात? ती आत्मआविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. दोन्ही बरोबर विधान दिसत मला, म्हणजेच विधान संपूर्ण बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 1. देवनागरी लिपी लिहिण्याच्या पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. बर, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा म्हणते. PSI ला आलाय बघा प्रश्न, 2016 ला आलेला आहे. ठीक आहे. मग देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे. बरोबर आहे बघा हे वाक्य, तेच आपलं उत्तर असा. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली अशी आहे, नाही. अशी लिहित चलतो आपण. इकडे बघा, हे बघा आपण लिहालो पुस्तक आहे पुढं, हे असं लिहित चलतो आपण, असं म्हणजे डावीकडून उजवीकडे. हे विधान बरोबर आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे अशी आहे, हे पण चूक आहे. आपण इकडून इकडे लिहितो का? नाही. इकडून इकडे मला वाटतं उडू लिहितात काय की. ठीक आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे. ठीक आहे. नाही, वर्तुळाकार रेषांनी बनती, पण तसं नाही. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे. विधान बरोबर का चुकतं? विधान बरोबर आहे मित्रांनो. कसले प्रश्न आहेत खतरनाक बघा तुम्हीच. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं, चुकी बरोबर सांगा. ठीक आहे मित्रांनो, आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी म्हणतात मित्रांनो. हे बरोबर वाक्य. ठीक आहे, हे बरोबर आहे. का? कारण देवनागरी लिपीला पर्याय नाव आहे बाळबोध लिपी. ठीक आहे. देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार अशा रेषांनी बनलेली असते. हे पण बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. मात्र हे चूक. इथं लेखकाच्या परीक्षेत जशाच तसं आहे मित्रांनो, परीक्षेतच आलेलं असं. इथं पाहिजे होतं लिपी, देवनागरी लिपी पाहिजे होती. इथं लेखक झालेलं आहे, त्यांच्याचानं झालेलं हे चुकून. ठीक आहे. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, हे मात्र चूक विधान आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यांनी काय सांगितले? चुकी बरोबर सांगा. ठीक आहे. तर मित्रांनो पहा, लक्षात घ्या, अ आणि ब हे 2 बरोबर आहेत आणि क चूक आहे. ठीक आहे. मग पाहूया काय करता येईल. तर काय म्हणताय मित्रांनो? फक्त क चूक म्हणायले. फक्त क चूक. बघू कुठे क कुठे आता बघा. फक्त क चूक. बरोबर आहे. फक्त क चूक. फक्त अचूक म्हणायले. फक्त अचूक नाही, चुकायले. ठीक आहे. कारण ते बरोबर पण आहे. ठीक आहे. फक्त बरोबर हे पण जमणार नाही, कारण
ब बरोबर आहे त्याच्या बरोबरीला, फक्त ब बरोबर, फक्त ब बरोबर आहे, हे पण जमणार नाही का, कारण अ पण बरोबर आहे, म्हणजे आन्सर काय असेल आपलं क असेल, क चूक आहे फक्त. कसे प्रश्न असतात मित्रांनो माहितीये का, असे घुमवा फिरून असते प्रश्न, तर वन लाईनरच आहेत, पण याच्यावर डिपेंड आहे बघा ना, इथं कशावर काय करावं बघा. तुम्हाला चूक की बरोबर सांगा म्हणले पहिले तर, ठीक आहे, मग आपण अगोदर बरोबर आणि चूक काढून घेतली इथं, आणि नंतर काय केलं मग फक्त क चूक म्हणायले, बरोबर आहे फक्त क चूक आहे, कारण देवनागरी लिपी उजवीकडे डावीकडे लिहिली जाते म्हणलं, अशी लिहिते म्हणते, अशी नाही तर ती अशी लिहिली जाते, ठीक आहे, म्हणजे हे चूक आहे 100% बरोबर आहे. पण त्यानंतर मग आपल्याला बाकीचे चेक करावं लागतात ना आणखीन, ठीक आहे, पण मग आपण काय केलं त्यानंतर फक्त अचूक म्हणायले, पण अ तर चूक नाही, पण म्हणजे पर्याय चुकला तो. त्यानंतर फक्त अ बरोबर आहे, पण त्याच्या बरोबर ते फक्त म्हणाले म्हणून हे पण चुकलं, ठीक आहे. फक्त ब बरोबर, आता ब बी बरोबर आहे, फक्त म्हणायले म्हणून ब नाही, कारण फक्त अ आणि ब म्हणावं लागेल, ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळे आपलं उत्तर येईल फक्त क चूक, ठीक आहे. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते, ठीक आहे, आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते, ठीक आहे. ऐकणे, बोलणे, वाचणे, फिरणे, मला असं वाटते ऐकणे, बोलणे, वाचणे या तिघांवर सुद्धा डिपेंड असते मला असं वाटते, ठीक आहे. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा म्हणते, योग्य उत्तर शोधायचंय, ठीक आहे. मग मित्रांनो अ ब क ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, अ ब क, अ ब क. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते, ठीक आहे, मग ऐकण्यावर, बोलण्यावर आणि वाचण्यावर, ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर येईल मित्रांनो. पर्याय उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण 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 काय ते सांगा म्हणते. आता भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण मग कारण काय, भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात, चुकीचं कारण, हे उत्तर होऊ शकत नाही. भाषेमध्ये बदल होत जातात, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे बघा, भाषा ही सतत बदलणारी आहे बघा, ठीक आहे. मग भाषेच्या व्याकरणात नियमांना मुरड घालावी लागत नाही, मुरड घालावी लागते, हे पण विधान चुकीचं आहे. भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो, हे पण विधान चुकीचं आहे, भाषेचा प्रवाह अखंड चालू असते. आणि मग काय म्हणते, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण भाषेमध्ये बदल होत जातात, भाषेमध्ये बदल होत जातात. बघा तुम्ही परभणला जी भाषा बोलली जाते ती नांदेडला नाही, नांदेडला मराठीच आहे पण बदल आहे मित्रांनो, ठीक आहे. व्याकरण म्हणजे डॅश डॅश होय, व्याकरण म्हणजे काय, क्लर्कला आलेला प्रश्न आहे, ठीक आहे. व्याकरण म्हणजे काय, ठीक आहे. तर व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा, निरा संपलेला आणि संपलेला पर्याय, भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे, ठीक आहे. भाषा कशी दिसते हे बघा, सेम आहे दोन्ही. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. भाषेचे स्पष्टीकरण, भाषा दिसते कसं, हे काय म्हणतंय, भाषेचे स्वरूप स्पष्ट करते, दिसण्यासोडच आहे. भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजे काय मित्रांनो, व्याकरण होय, ठीक आहे. खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती, खानदेश भागात म्हणते बोलली जाणारी बोली कोणती म्हणते, हा, ठीक आहे. खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती, ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, अहिराणी, ठीक आहे. खतरनाक प्रश्न आहेत बघा. त्यानंतर पहा, लक्षात घ्या, खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती म्हणते, ठीक आहे. कोणती सांगितली आपण, अहिराणी, ठीक आहे. क्लर्कला आलेला प्रश्न आहे, 2013 ला आलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे, लिपीचा शोध लागल्याने, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला
काय शक्य झालंय म्हणाले, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे. ठीक आहे, वाचन, लेखन, मनन, चिंतन. तर मित्रांनो, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झालेलं आहे. इकडे बघा ना, आपण जे लिहून ठेवतो त्याला काय म्हणतात, लिपी म्हणतात. ठीक आहे, आणि मित्रांनो लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले, तर लेखन शक्य झाले. ठीक आहे, त्यानंतर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या. बरं, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या. तर मित्रांनो मराठी, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, देवनागरी लिपी मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. ठीक आहे, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या, मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, लक्षात घ्या, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन डॅश डॅश मुख्य साधन कोणते म्हणाले. क्लर्कला आलेला प्रश्न आहे 2011. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते आणि किती महत्वाचं साधन आहे बघा. आपले विचार व्यक्त करायचे पुढच्या पर्यंत तर आपल्याला भाषेचीच गरज आहे. आणि मग काय म्हणते, भाषा. ऑप्शन नंबर 2, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते मित्रांनो, भाषा. फक्त भावना नाही, फक्त समाज नाही किंवा मित्र नाही, या सगळ्यांसाठी सुद्धा भाषाच महत्वाचं आहे. तुम्हाला भावना व्यक्त करायच्या तर भाषाच लागेल. ठीक आहे, आणि मग विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. मित्रांनो प्रश्न किती सोपा आहे पण किती वेळा रिपीट आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते. मराठी भाषेचे लेखन बघा मित्रांनो, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते मित्रांनो, तर ते आहे ऑप्शन नंबर 4, देवनागरी लिपी. कशात केले जाते, देवनागरी लिपीमध्ये. ठीक आहे, देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा. आता बघा खास प्रश्न आहे बघा, देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा म्हणते. आदर्श लिपी, आता बघा लक्षात घ्या. आता त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, आदर्श लिपी म्हणजे काय, ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे त्याला आदर्श लिपी म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला मी म्हणलं प, तर प साठी स्वतंत्र चिन्ह आहे मराठी भाषेत. उदाहरणार्थ म्हणलं ल, तर ल साठी स्वतंत्र चिन्ह आहे. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला म साठी स्वतंत्र चिन्ह आहे. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं ज साठी स्वतंत्र चिन्ह आहे. पण इंग्रजीमध्ये जर मी म्हणलं तुम्हाला क म्हणायचंय कधी क, तर कधी तुम्हाला सी वापरावं लागते तर कधी के वापरावं लागते, स्वतंत्र चिन्ह नाही. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असते का त्या लिपीला काय म्हणतात, आदर्श लिपी. मग मराठीत प, ल, म, ज एक एकच चिन्ह आहे. पण इंग्रजीत बघा तुम्ही, कधी क साठी सी वापरतात तर कधी के वापरतात. मग पोरग गेलं कॉमात, त्याला टाईप करावं काय कळस ना. मग हेच विषय मित्रांनो, म्हणून मराठीची जी लिपी आहे तिला आपण आदर्श लिपी मानू शकतो. आणि देवनागरी लिपीत वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखविता येत नाही, चुकीचा पर्याय आहे. काय म्हणते बघा, देवनागरी लिपीत वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखविता येत नाही, उलट देवनागरी लिपीत दाखविता येते. प म्हणलं की प, ल म्हणलं की ल, म म्हणलं की म, ज म्हणलं की ज, क म्हणलं की क, ट म्हणलं की ट. बघा प्रत्येक देवनागरी लिपी, मराठीची लिपी कोणती आहे, देवनागरी आहे. आणि देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने लिहिता येतो आणि हे काय म्हणाले, दाखविता येत नाही म्हणाले, चुकीचं आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय, देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा, मुख्य कारण सांगा म्हणाले कोणते. तर देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येतो. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येतो, हेच ते दाखवले. प म्हणलं की प, ल म्हणलं की ल, म म्हणलं की म, ज म्हणलं की ज. आणि मग हेच बरोबर आहे बघा. देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते, चुकीचा पर्याय आहे. देवनागरी लिपीत एका वर्णाला 2 ध्वनी असतात, एकदम चुकीचा पर्याय. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे,
त्यानंतर मित्रांनो, आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश होय. ठीक आहे. भूमी अभिलेखला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. कशाला आलेला आहे? भूमी अभिलेख. उपाधीक्षक. आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, भाषा. आपल्या मनातले भाव असतील, विचार असतील, याला व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? तर भाषा होय. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. योग्य लिहायचा मित्रांनो. बघा, कधी कधी अयोग्य पण म्हणते. ठीक आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मराठी भाषा मुख्यतः डॅश डॅश लिपीत लिहिली जाते. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, देवनागरी लिपी. मराठी भाषा मुख्यतः देवनागरी लिपीत लिहिली जाते. ठीक आहे. टंकलेख लिपिकला आलेला प्रश्न आहे 2007 ला. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? ठीक आहे. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर मित्रांनो, उजवीकडून डावीकडे नाही, चुकीचं आहे. डावीकडून उजवीकडे ऑप्शन नंबर बरोबर आहे 2. वरून खाली नाही आणि खालून वर पण नाही, निरासन पडलेले पर्याय. काय म्हणते? मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? लिहिताना आपण कधी बघायचं? असं लिहायलो तर अशी लिहित जातो, म्हणजे डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. पुढे ग्रंथांची नावे दिली आहेत, त्या समोर दिलेल्या लेख पाणी पितो मित्रांनो. ठीक. प्रश्न खास आहेत एकदम. ठीक आहे. पुढे ग्रंथांची नावे दिली आहेत, त्यासमोर दिलेल्या लेखकांच्या नावापुढे योग्य पर्याय शोधा. मग शाकुंतल कोणी लिहिले बघूत आता. ठीक आहे. मुकुंदराज, कालिदास, भरतमुनी आणि वसंत कानेटकर. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, कालिदास. ठीक आहे. पुढे ग्रंथांची नावे दिली आहेत, त्यासमोर दिलेल्या लेखकांच्या नावापैकी योग्य पर्याय शोधा. मग शाकुंतल कोणी लिहिलेले मित्रांनो? कालिदास यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ठीक आहे. 6 सोनेरी पाने. 6च आहेत, पण कसले? तर सोनेरी पाने आहेत म्हणून. ठीक आहे. 6 सोनेरी पाने. मग काय म्हणते? वि. दा. सावरकर. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? ठीक आहे. संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? बरं, संत रामदासांनी मित्रांनो मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. काय लिहिलेले आहे? मनाचे श्लोक. ठीक आहे मित्रांनो. भागवत हे महर्षी व्यासांनी लिहिलेलं आहे. अमृतानुभव संत ज्ञानेश्वर माऊली. गाथा ही तुकोबारायांनी लिहिली, संत तुकाराम महाराज. आणि मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर संत रामदासांनी लिहिलेले. कोणी लिहिलेत? संत रामदासांनी. मग भागवत महर्षी व्यास, अमृतानुभव संत ज्ञानेश्वर माऊली, मनाचे श्लोक संत रामदास आणि गाथा संत तुकाराम महाराज. ठीक आहे. तुमच्या समोर सर्वच्या सर्व उत्तर आहेत, पण आपलं उत्तर आहे 3, कारण तेच आपल्याला सांगायचं होतं. कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ, काव्य, नाटक कोणते? बर, ग्रंथ, काव्य, नाटक कोणाचं? कुसुमाग्रज यांनी म्हणते. बर, तर मित्रांनो त्यांनी विशाखा हे नाटक लिहिलेलं आहे. बघा, कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं नाटक कोणतं आहे? तर विशाखा हे नाटक आहे. ठीक आहे. भाषा म्हणजे डॅश डॅश होय. खतरनाक, किती वेळा प्रश्न आला बघा भाषा मित्रांनो. तर भाषा म्हणजे बोलणे, भाषा म्हणजे बोलणे नाही, भाषा म्हणजे लिहिणे नाही, संभाषणाची कला बी नाही, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. मग तुम्ही बोलून करा, लिहून करा, काय करायचे करा, पण विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? भाषा होय. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो.
मराठी भाषेचे लेखन डॅश डॅश या लिपीत करतात. बरं, रोमन, मोडी, देवनागरी, मुळाक्षरे. मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, देवनागरी. मराठी भाषेचं लेखन आपण कशात करत असतो? देवनागरी या लिपीत करत असतो. ठीक आहे, मग मराठी भाषेचे लेखन देवनागरी या लिपीत करतात. व्याकरण म्हणजे डॅश डॅश होय, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण होय, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बालकवी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, मग कोणाला बालकवी म्हणतात? समरगीतकार नाही. निसर्ग कवी, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, निसर्ग कवी. मग काय म्हणताय? खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बालकवी म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, कोणाला? निसर्ग कवीला. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, अशाच प्रकारे तुमच्या समोर प्रत्येक एक्झामचं नाव, कधी प्रश्न आलेला आहे, सातत्यानं प्रश्न रिपीट आहेत, आणि याच्यातून एक जाणून घ्या की किती बी एक्झाम टफ असली तर काही प्रश्न सोपे आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो तुर्तास थांबतो.